श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविक हो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या थेट अस्तित्वाशी आणि रोजच्या संघर्षाशी जोडलेला आहे. तुम्ही कधी शांतपणे बसून विचार केला आहे का की या जगात काही लोक अत्यंत कमी कष्ट करून कोणतीही विशेष पात्रता नसतानाही यशाच्या शिखरावर कसे पोहोचतात, आणि दुसरीकडे तुमच्यासारखी बुद्धिमान, प्रामाणिक आणि अहोरात्र घाम घालणारी माणसं एका पैशासाठी का मोताद होतात? तुम्ही रक्ताचं पाणी करता, प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करता, कोणाचं मन दुखवत नाही, तरीही महिन्याच्या शेवटी खिसा रिकामाच का राहतो? पैसा येतो, पण तो घरात पाय ठेवण्यापूर्वी जाण्याचे 10 मार्ग आधीच तयार झालेले असतात. घरात आजारपण येतं, अचानक वाहन खराब होतं आणि कोर्ट कचेरीचे वाद निर्माण होतात. विशेषतः मिथुन राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत गेल्या काही काळापासून ही कोंडी अत्यंत गंभीर झाली आहे. तुमच्या कुंडलीत ग्रहमान पाहिलं तर सगळं काही आलबेल दिसतंय. ज्योतिषी सांगतात की तुमचा काळ चांगला आहे, पण प्रत्यक्षात मात्र हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळता रद्द होते. नोकरीत कष्टाचं चीज होत नाही आणि त्यांच्यावर तुम्ही जीवापलीकडे विश्वास ठेवला तेच लोक ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसून निघून जातात. हा केवळ एक योगायोग नाही. ज्योतिषशास्त्र आणि कर्म सिद्धांत सांगतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पाठीशी 7 जन्मांचे पूर्वसंचित पाप किंवा प्रारब्ध दोष उभे राहतात, तेव्हा या भौतिक जगातील कोणतीही शब्द, कोणतेही कष्ट, कोणतीही पदवी आणि कोणतीही ओळख काम करत नाही. तुम्ही एक अशा अदृश्य भिंतीशी लढत आहात जी तुम्हाला दिसत नाही, पण ती तुमची प्रगती रोखून धरते. यालाच म्हणतात 7 जन्मांचे दारिद्र्य. परंतु आपल्या सनातन धर्मात जरी संकटे सांगितली आहेत, तसेच त्यावर मात करण्यासाठी काही अत्यंत दुर्मिळ आणि गुप्त मुहूर्तही ठरवून दिले आहेत. शुक्रवार 10 जुलै 2026 रोजी येणारी योगिनी एकादशी हा मिथुन राशीच्या लोकांसाठी तसाच एक महामुहूर्त आहे. जर या दिवशी तुम्ही एक कधी न ऐकलेला अत्यंत प्राचीन गुप्त उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचे मूळ एका झटक्यात उपटून फेकता येईल. पण त्यापूर्वी मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी एक सर्वात मोठी चूक टाळली पाहिजे. ती चूक कोणती? चला सविस्तर आणि शास्त्रोक्त पद्धतीने जाणून घेऊया. चला आधी हे समजून घेऊया की हा उपाय मिथुन राशीसाठीच इतका प्रभावी का आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचा स्वामी बुध देव आहे. बुध हा ग्रहांचा राजकुमार आहे, जो बुद्धी, तर्कशास्त्र, व्यापार, संवाद आणि धनाची गती नियंत्रित करतो. मिथुन राशीचे जातक जन्मजातच अत्यंत कल्पक आणि हुशार असतात. कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता त्यांच्यात असते. परंतु जेव्हा पूर्वजन्मांचे कर्म आडवे येते, तेव्हा बुधाची शुभ फळे मिळणे बंद होते. तुमच्या बुद्धीला जणू ग्रहण लागते. तुम्ही घेतलेले निर्णय चुकतात. जेथे बोलायला हवे तिथे तुम्ही शांत राहता आणि जिथे शांत राहायला हवे तिथे तुमच्याकडून वाद निर्माण होतो. धनप्राप्तीची मुख्य दिशा उत्तर मानली जाते आणि या उत्तर दिशेचा स्वामी स्वतः धनपती कुबेर आहे. याचा थेट संबंध बुधाच्या ऊर्जेशी येतो. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ही योगिनी एकादशी थेट कुबेराच्या दरबाराशी जोडलेली आहे. पद्मपुराणात एकादशीचे महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले आहे की ही एकादशी सर्व प्रकारच्या पापांचे क्षालन करणारी आणि कुबेराच्या शापापासून मुक्ती देणारी आहे. जेव्हा कुबेराचा सेवक हेममाली याला त्याच्या चुकीमुळे कुष्ठरोग आणि भयंकर दारिद्र्याचा शाप मिळाला होता, तेव्हा त्याने जंगलात भटकताना मार्कंडेय ऋषीच्या सल्ल्याने याच योगिनी एकादशीचे व्रत केले होते. या व्रताच्या प्रभावाने त्याचे दारिद्र्य नष्ट झाले आणि त्याला पुन्हा त्याचे दिव्य रूप प्राप्त झाले. मिथुन राशीच्या जातकांचा वायुतत्वांचा स्वभाव आणि या एकादशीला निर्माण होणारा ब्रह्मांडीय संयोग 10 जुलै 2026 रोजी एक असा योग बनत आहे जो तुमच्या जीवनातील आर्थिक संकोच कायमचा मिटवू शकतो. आता आपण त्या विषयाकडे वळूया जो अत्यंत संवेदनशील आहे.
अनेकदा लोक उपवास करतात, मंदिरात जातात, दानधर्म करतात, पण नकळत एक अशी चूक करतात ज्यामुळे सर्व पुण्याचा नाश होतो आणि दारिद्र्य अधिक गडद होते. मिथुन राशीच्या व्यक्तींनी 10 जुलै 2026 रोजी ही चूक चुकूनही करायची नाही. ती चूक म्हणजे मानसिक आणि वचनात्मक याचक वृत्ती आणि घरात अन्नाचा अपमान. मिथुन राशीच्या लोकांचा संवाद हाच त्यांचा कणा आहे. पण जेव्हा त्यांच्यावर आर्थिक संकट येते तेव्हा तुम्ही एक भयानक मानसिक चूक करता. तुम्ही लोकांसमोर, मित्रांसमोर किंवा अगदी स्वतःच्या घरात वारंवार आपली दयनीय अवस्था रडून दाखवता. माझ्याकडे तर पैसेच उरले नाहीत, माझं नशीबच खराब आहे, माझ्या घरात कधीच पैसा टिकत नाही, माझं कसं होणार, हे शब्द तुम्ही सतत उच्चारता. ज्योतिषशास्त्र सांगते की योगिनी एकादशीच्या पवित्र दिवशी मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जिभेवर आणि विचारांवर ब्रह्मांडीय लहरींचा थेट प्रभाव असतो. तुम्ही या दिवशी जे नकारात्मक आणि दारिद्र्यदर्शक शब्द बोलता, ब्रह्मांड त्याला तथास्तु म्हणते आणि तेच तुमच्या नशिबात 7 जन्मांसाठी बद्ध होते. या दिवशी कोणासमोरही हात पसरू नका, स्वतःला लाचार दाखवू नका. दुसरी मोठी चूक म्हणजे घरामध्ये अन्नाची निंदा आणि अन्न वाया घालवणे. जर योगिनी एकादशीच्या दिवशी तुमच्या घरात अन्नाचा एक कणही कचऱ्याच्या डब्यात गेला किंवा तुम्ही कोणाला शिळे खराब झालेले अन्न दान केले तर बुध ग्रह अत्यंत कोपतो. घरात लक्ष्मी येण्याऐवजी अलक्ष्मीचा वास सुरू होतो. या दिवशी तुमच्या घरात बनलेले अन्न देवाचा प्रसाद मानून स्वीकारा. कोणावरही रागवू नका आणि तोंडातून एकही अपशब्द काढू नका. जर तुम्ही या दिवशी कोणाची फसवणूक केली, खोटे बोललात तर लक्षात ठेवा, पुढील 7 जन्मापर्यंत दारिद्र्याचा शाप पाठीशी लागतो. आता मी तुम्हाला तो गुप्त उपाय सांगणार आहे ज्याचा उल्लेख प्राचीन तांत्रिक आणि ज्योतिषीय ग्रंथांमध्ये अत्यंत सुरक्षित ठेवला गेला आहे. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि कुबेराच्या ऊर्जेला आकर्षित करतो. उपाय कधी करायचा? या उपायाची सुरुवात 10 जुलै 2026 शुक्रवार रोजी सूर्योदयाच्या वेळी करायची आहे. आवश्यक साहित्य नीट लिहून घ्या. एक लहान तांब्याचा किंवा चांदीचा कलश, प्लास्टिक किंवा स्टील वापरू नका. 21 अख्खे हिरवे मूग. लक्षात ठेवा, एकही मूग तुटलेला किंवा कीड लागलेला नसावा, ते बुद्धाचे प्रतीक आहे. 1 कापूर वडी आणि 2 अखंड लवंगा ज्याला फूल असेल, थोडे शुद्ध मध, काळ्या तुळशीची 5 पाने आणि अचूक विधी पद्धत. 10 जुलै रोजी सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी शक्यतो हिरवे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे, कारण हा रंग बुद्धाला अत्यंत प्रिय आहे. तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर पूर्व दिशेला तोंड करून आसनावर बसावे. तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी भरावे. त्या पाण्यामध्ये अगदी 2 थेंब शुद्ध मध आणि काळ्या तुळशीची 5 पाने टाकावीत. आता तुमच्या उजव्या हाताच्या तळव्यावर ते 21 हिरवे मूग ठेवावे. डोळे बंद करून भगवान विष्णू आणि धनपती कुबेराचे ध्यान करावे आणि मनातल्या मनात म्हणावे, माझ्या पूर्व जन्मातील आणि या जन्मातील सर्व आर्थिक गुन्हे, चुका आणि माझ्या पाठीशी असलेले 7 जन्मांचे दारिद्र्य मी या मुगाच्या दाण्यांमध्ये विसर्जित करत आहे. त्यानंतर ते 21 मुगाचे दाणे अत्यंत आदराने त्या कलशांमधील पाण्यात सोडून द्यावेत. त्या कलशांसमोर कापूर आणि 2 लवंगा एकत्र ठेवून प्रज्वलित करावेत आणि आरती करावी. हा कलश योगिनी एकादशीच्या संपूर्ण दिवशी आणि रात्री देव्हाऱ्यातच शांतपणे राहू द्या. त्याला कोणीही हात लावणार नाही याची काळजी घ्यावी. दिवसाचा महासंकल्प. 21 दिवसांचा महासंकल्प नियम. एकादशी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी द्वादशीला सकाळी त्या कलशामधील पाणी आणि ते 21 मूग घेऊन घराबाहेर पडावे. ते पाणी आणि मूग एखाद्या जुन्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करावे किंवा वाहत्या जलप्रवाहात विसर्जित करावे. आता मुख्य चमत्कारिक नियम सुरू होतो. एकादशीच्या दिवसापासून सलग पुढील 21 दिवस एकही दिवस न चुकवता, खंड न करता तुम्हाला रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर एका छोट्या पांढऱ्या कागदावर लाल चंदनाने किंवा कुंकवाने ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र 21 वेळा लिहायचा आहे. तो कागद रोज लिहून झाल्यावर
घरातील उत्तर दिशेला जी कुबेराची दिशा आहे त्या एका गुप्त ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यावर ते 21 कागद एकत्र करून कोणत्याही मंदिरात नेऊन दान करावे किंवा जलप्रवाहात सोडून द्यावे. भाविक हो, ज्योतिषशास्त्र सांगते की 21 दिवसाचा हा काळ मानवी शरीरातील चक्रांना आणि तुमच्या घरातील ऊर्जेला पूर्णपणे बदलण्यासाठी पुरेसा असतो. जेव्हा मिथुन राशीच्या व्यक्ती हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि गुप्ततेने करतात तेव्हा ब्रह्मांडात हालचाली सुरू होतात. पहिले 7 दिवस तुमच्या डोक्यावरील अनाकलनीय मानसिक ताण कमी होईल. घरात येणारा पैसा विनाकारण खर्च होणे थांबेल. अडकलेले पैसे मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. 14व्या दिवशी नोकरी किंवा व्यवसायात नवीन सकारात्मक संधी चालून येतील. जर तुमचे प्रमोशन रखडले असेल तर अधिकारी स्वतःहून तुमच्या कामाची दखल घेतील. व्यवसायात ग्राहकांची वर्दळ वाढेल. 21 दिवस पूर्ण होताच तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार झालेले असतील. घरामध्ये धनलक्ष्मीचा स्थिर वास जाणवू लागेल. जे दारिद्र्य तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना वर्षानुवर्षे छळत होते त्यांची शक्ती पूर्णपणे क्षीण होऊन आणि तुमच्या नशिबाची बंद दरवाजे उघडतील. हा उपाय करताना पूर्ण विश्वास ठेवा. मनात शंका ठेवून केलेला उपाय कधीही फलद्रूप होत नाही. नियतीने तुमच्यासाठी 10 जुलै 2026 हा सुवर्ण क्षण पाठवला आहे. याचा पुरेपूर लाभ घ्या. मित्रांनो, तुम्हाला हा उपायाबद्दल किंवा पूजेच्या साहित्याबद्दल काहीही शंका असेल तर मला खाली कमेंट करून नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देईल. तसेच 10 जुलै 2026 रोजी व्रत सोडण्याची अचूक वेळ म्हणजेच पारण मुहूर्त काय आहे ते मी खाली पहिल्या कमेंटमध्ये पिन करत आहे. ते नक्की तपासून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या सर्व मिथुन राशीच्या मित्र, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. कारण कोणाचे दारिद्र्य दूर करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान विष्णू आणि कुबेर देव तुमचे कल्याण करोत. जय श्री हरी विष्णू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.